बाळाची गोधडी शिवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक कागद घेतला आहे. त्याची रुंदी 6 इंच आणि उंची 6 इंच अशी आहे. रुंदी आणि लांबी 6-6 इंच आहे. कागदाच्या मापानेच मी फॅब्रिक कट करून घेतले आहे. ब्लाऊजमधनं शिल्लक राहिलेली कात्रणं त्याचा वापर करून मी ही कात्रणं गोळा केली आहेत. 42 कात्रणं मी याच्यासाठी गोळा केलेली आहेत. ब्लाऊज शिवून राहिलेली कात्रणं असतात त्याचाच तुकडे तुकडे मी इथे गोळा केले आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज शिवून राहिलेली कापड असतात ना, त्याचं काय करावं हे आपल्याला समजत नाही. त्याच्यासाठी हे खूप छान आयडिया आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. यानंतर हे चौकोन एकामेकाला जोडून घ्यायचे आहेत. हे पहा, जसे दाखवले आहे तसे हे सर्कल्स एकामेकांना जोडून घ्यायचे आहेत. एकूण 6 चौकोन एकामेकाला जोडून घ्यायचे आहेत. चौकोन एकामेकाला जोडत जात आहेत तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे 6 चौकोन एकामेकांना जोडून घ्यायचे आहेत. 6 चौकोनाचे 7 पट्ट्या तयार झाल्या आहेत. या पट्ट्या एकामेकावर अशा ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे व जोडून घ्यायचे आहेत. सर्व पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर गोधडीच्या आत टाकण्यासाठी साडी घेतली आहे. साडी बघा खूप जुनी आहे, वापरलेली आहे. साडीचा काठ काढून घ्यायचा आहे. आपल्याकडे अशा खूप जुन्या साड्या असतात, त्याचं आपल्याला काय करावं हे समजत नाही. मग अशा साड्या फेकून न देता त्याचा काहीतरी उपयोग व्हावा असं आपल्याला वाटतं. साडीचा पूर्ण काठ काढून घेतला आहे व साडी ही 4 फोल्ड करून घ्यायची आहे.
पहा साडी 4 फोल्ड करून घेतलेली आहे. त्याच्यावर आपण जो वरती तयार केलेला मस्त असा पॅटर्न आहे तो ठेवायचा आहे. व्यवस्थित ॲडजस्ट करून कुठेही फुगा न येता चुन्या न पडता तो व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे. यानंतर वरच्या फॅब्रिकचे बॉक्स आपण जसे जॉईन केले आहेत तसे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता बॉक्सच्या किनारी आपल्याला सर्व शिलाई मारून घ्यायची आहे. कापडाच्या चारही भागाला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा मी शिलाई पूर्ण केली आहे. खूप सुंदर आली आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बॉक्समध्ये शिलाई मारून घ्यायची होती. यानंतर आपल्या या गोधडीला आपल्याला बॉर्डर लावून घ्यायची आहे. यासाठी मी जुन्या साडीची लेस घेतली आहे. ही लेस एकदम सॉफ्ट होती त्याच्यामुळे मी ही लेस घेतली आहे व गोधडीची बॉर्डर पूर्ण करून घेतली आहे. लेस लावून ही गोधडी खूप सुंदर दिसते. तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला गोंडे आवडत असतील तर तुम्ही तेही लावू शकता. मला दाखवण्यासाठी मी गोंडे लावले आहेत. पहा खूप छान दिसते ही गोधडी. लहान बाळासाठी केली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.